हाय फ्रेंड्स, बघा आपलं युनिट 4 आहे आता न्यूमेरिकल मेथड फॉर सॉल्विंग ओडीई म्हणजेच ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आपण त्याचे डेफिनेशन बघूया. कन्सिडर अ जनरल फर्स्ट ऑर्डर differential equation with initial conditions is given by बघा आपल्याला इनिशियल कंडिशन दिलेली आहे dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ फंक्शन ऑफ एक्स वाय. याला दिलं आपण इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट आहे बघा सेकंड, वाय ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. वाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू काय असतो वाय नॉट. याला दिलं आपण इक्वेशन सेकंड. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड दिलेले आहे. द प्रॉब्लेम डिफाइन इक्वेशन फर्स्ट. द प्रॉब्लेम defined by equation first with condition equation 2 is known as initial value problem. For problems involving second and higher order differential equations, we may prescribe the conditions at two or more points. Such problems are called boundary value problem. बघा आपण युनिट 4 बघतोय न्यूमेरिकल मेथड फॉर सॉल्विंग ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड बघितलं. द प्रॉब्लेम डिफाइंड बाय इक्वेशन फर्स्ट विथ कंडिशन दिलेली आपल्याला इक्वेशन सेकंड मध्ये इज नोन ॲज अ इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. त्याला आपण दोघं कंडिशन मिळून त्याला काय म्हणतो इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. For problems involving second and higher order differential equation, we may prescribe the conditions at two or more points. Such a problem are called, त्या एकापेक्षा जास्त पॉइंट्सला आपण काय म्हणतोय बघा बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम. ह्या पद्धतीने आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत टेलर सिरीज मेथड. बघा आपण नेक्स्ट बघतोय टेलर सिरीज मेथड. कन्सिडर द डिफरन्शियल equation with the initial condition फर्स्ट दिली बघा dy बाय dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स वाय. याला दिलं आपण इक्वेशन फर्स्ट. अँड सेकंड त्याची कंडिशन दिली आहे वाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू काय असतं वाय नॉट. सेम याला दिलं आपण इक्वेशन सेकंड. नेक्स्ट इफ y of x is the solution of equation first, then Taylor series for y of x as x equal to x naught
x equal to x naught is given by बघा नेक्स्ट आहे आपलं y of x is equal to y naught plus x minus x naught into y naught dash plus x minus x naught divided by 2 factorial into y naught double dash याला दिला आपण इक्वेशन थर्ड. नेक्स्ट बघा म्हणजेच आपल्याला इफ व्हॅल्यूज ऑफ y naught y आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना y naught y1 डॅश y naught डॅश ह्या पद्धतीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. बघा if the values of y naught dash and y naught double dash dash या पद्धतीने are known then equation third gives a power series solution. Now the derivatives of y can be obtained in the following manner. बघा आपल्याला आता नेक्स्ट दिलेलं आहे y डॅश कसं फाइंड करणार आहोत आपण. y डॅश इज इक्वल टू काय असतं फंक्शन ऑफ एक्स वाय याला दिलं आपण इक्वेशन 4. नेक्स्ट आहे बघा y डबल डॅश इज इक्वल टू कसं फाइंड करणार आपण f डॅश काढावं लागेल आपल्याला म्हणजेच फर्स्ट डेरिव्हेटिव्ह f डॅश इज इक्वल टू काय असतं डॅबा f बाय डॅबा x प्लस डॅबा f बाय डॅबा y इंटू dy बाय dx इज इक्वल टू डॅबा f बाय डॅबा x प्लस f इंटू डॅबा f बाय डॅबा y या पद्धतीने. नेक्स्ट म्हणजेच देअरफॉर आपल्याला y डबल डॅश इज इक्वल टू काय मिळेल मग y डबल डॅश इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा x प्लस f इंटू डॅबा बाय डॅबा y इंटू f याला दिला आपण इक्वेशन 5. या पद्धतीने आपण y डॅश आणि y डबल डॅशचा फॉर्म्युला बघितला. नेक्स्ट आहे बघा y ट्रिपल डॅश इज इक्वल टू काय असतं आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह करावा लागेल म्हणजेच f डबल डॅश इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला डॅबा बाय डॅबा x इंटू d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजेच डॅबा बाय डॅबा x प्लस f इंटू डॅबा बाय डॅबा y इंटू नेक्स्ट बघा डॅबा बाय डॅबा x प्लस f इंटू डॅबा बाय डॅबा y इंटू काय लिहिणार आपण f ॲज इट इज. या पद्धतीने आपण y ट्रिपल डॅश म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला नेक्स्ट स्टेप कशी मिळेल बघा इज इक्वल टू डॅबा स्क्वेअर f डिवायडेड बाय डॅबा x स्क्वेअर प्लस डॅबा f बाय डॅबा x स्क्वेअर इंटू काय मिळेल डॅबा f बाय डॅबा y या पद्धतीने प्लस f इंटू काय मिळेल बघा f इंटू डॅबा स्क्वेअर f डिवायडेड बाय डॅबा y इंटू डॅबा x या पद्धतीने प्लस f इंटू काय मिळेल f इंटू डॅबा बाय डॅबा y इंटू डॅबा x झालं आपलं. आता नेक्स्ट काय मिळेल आपल्याला डॅबा x इंटू डॅबा y या पद्धतीने प्लस f इंटू डॅबा स्क्वेअर f डिवायडेड बाय डॅबा x इंटू डॅबा y प्लस आता आपण काय करणार आहोत ते सेपरेट करूया. सेपरेट f इंटू डॅबा f बाय डॅबा y इंटू डॅबा f बाय डॅबा x मिळेल प्लस नेक्स्ट ती स्टेप म्हणजेच आपल्याला डॅबा y स्क्वेअर काढायचा आहे म्हणून डॅबा y इंटू डॅबा y या पद्धतीने प्लस f इंटू म्हणजेच f स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर f डिवायडेड बाय काय मिळेल आपल्याला डॅबा y स्क्वेअर या पद्धतीने. नेक्स्ट म्हणजेच आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल बघा इज इक्वल टू डॅबा स्क्वेअर f डिवायडेड बाय डॅबा x स्क्वेअर आपण ॲज इट इज लिहिला प्लस
2 टाइम्स एफ, बघा हा एफ आणि हा एफ दोघं स्टेप सेम आहेत, म्हणजेच 2 टाइम एफ इंटू डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा वाय ॲज इट इज लिहिला आपण, प्लस एफ स्क्वेअर ही स्टेप आपण ॲज इट इज लिहितोय एफ स्क्वेअर इंटू डॅबा स्क्वेअर एफ डिवायडेड बाय डॅबा वाय स्क्वेअर ॲज इट इज, प्लस ही पण स्टेप आपली ॲज इट इजच येईल, प्लस डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वाय, या पद्धतीने, प्लस एफ इंटू काय मिळेल आपल्याला डॅबा एफ डिवायडेड बाय याचा स्क्वेअर आहे बघा, डॅबा एफ डिवायडेड बाय डॅबा वायचा काय मिळेल आपल्याला स्क्वेअर, मग आपल्याला इक्वेशन काय मिळालं, इक्वेशन 6, याला दिलं आपण इक्वेशन 6. म्हणजेच बघा अँड सो ऑन ऑदर हायर, आपण याची ऑदर हायर डेरिव्हेटिव्ह पण काढू शकतो बघा. नेक्स्ट आहे अँड सो ऑन other higher derivatives of y can be found where, मग आपल्याला डॅबा एफ बाय डॅबा एक्स काय मिळेल बघा, वेअर डॅबा एफ बाय डॅबा एक्स इज इक्वल टू काय, मग पार्शियल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ, याला बघा आपण रीड कसं करू शकतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू काय मिळेल आपल्याला एक्स, डॅबा एफ बाय डॅबा एक्स इज इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू काय दिसतोय आपल्याला, विथ रिस्पेक्ट टू एक्स, या पद्धतीनेच नेक्स्ट आपण सेकंड डॅबा एफ बाय डॅबा वाय जर लिहिलं तर त्याला आपण रीड कसं करू शकतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ॲज इट इज राहील आणि विथ रिस्पेक्ट टू काय दिसतोय आपल्याला वाय, म्हणजेच इज इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय दिसतोय वाय. या पद्धतीने आपण टेलर सिरीज बघू शकतो बघा. टेलर सिरीज मध्ये आपण फक्त कंडिशन यूज केली. फर्स्ट आपली dy बाय dx इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स वाय घेतलं. नेक्स्ट आपण ते इक्वेशन घेतलं, त्याची कंडिशन y ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू काय असते आपल्याला y नॉट, याला दिलं आपण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. नेक्स्ट आपण बघा इक्वेशन फर्स्ट मध्ये जी y ऑफ एक्स ची व्हॅल्यू घेतली ती x इज इक्वल टू काय घेतली आपण एक्स नॉट, आणि त्याच्यामध्येच y ऑफ एक्स ची आपण फॉर्म्युला घेतला. त्या फॉर्म्युलामध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. त्या पद्धतीनेच आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे y डॅश काढला. नेक्स्ट म्हणजेच एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला y डॅश काढूया पहिले. नेक्स्ट आपण y डबल डॅश अँड थर्ड y ट्रिपल डॅश या पद्धतीने. आणि नेक्स्ट आपण काय बघितलं, या जेव्हा हायर कंडिशन बघूया तेव्हाच नेक्स्ट आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स मिळेल आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू वाय. या पद्धतीने आपण टेलर सिरीज बघितली. बघा आता आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया. बघा आपण टेलर सिरीज बघितली, त्याच्यावरचं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. बाय युजिंग टेलर सिरीज मेथड फाइंड y ऑफ 0.1. y ऑफ 0.1 करेक्ट टू 4 डेसिमल प्लेसेस. आपल्याला कुठपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे एक्झाम्पल 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत. इफ dy बाय dx ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे x मायनस वाय स्क्वेअर आणि y ऑफ 0 इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला 1. y ऑफ 0 इक्वल टू 1. सोल्युशन बघा हियर x नॉट इज इक्वल टू y नॉट इज इक्वल टू 1 असतो आणि x नॉट इक्वल टू काय असतो 0. हियर x नॉट इक्वल टू 0 घेतला आपण आणि y नॉट इज इक्वल टू काय दिलंय बघा y नॉट इज इक्वल टू 1 क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे. नेक्स्ट द टेलर सिरीज मेथड. आता आपल्याला टेलर सिरीज मेथड आताच आपण बघितली, त्याचा यूज करायचा आहे बघा. द टेलर सिरीज मेथड, द टेलर सिरीज फॉर y ऑफ x अबाउट. बघा आपण टेलर सिरीज मेथड मध्ये बघितलं होतं की x नॉट इक्वल टू काय दिलेलं होतं आपल्याला 0. x नॉट इक्वल टू 0 इज गिवन बाय y ऑफ x ची व्हॅल्यू दिलेली होती बघा, ती आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे सिरीज प्रमाणे. y ऑफ x इज इक्वल टू दिलेला होता आपल्याला y नॉट प्लस x डॅश इंटू y नॉट, x डॅश इंटू y नॉट प्लस x इंटू y नॉट डॅश दिलेला आहे बघा, x इंटू y नॉट डॅश प्लस नेक्स्ट
एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल ॲज इट इज, म्हणजे आपल्याला एक्सची सेरीज कशी आहे वाढत वाढत जाणार आहे आणि वाय पण काय मिळेल वाय नॉट डॅश, वाय नॉट डबल डॅश, वाय नॉट ट्रिपल डॅश या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पलमध्ये जितके प्लेसेस सांगितलेले असतील, आता आपल्याला 4 प्लेसेस सांगितले, त्या पद्धतीने आपण y⁴ पर्यंत y⁶ पर्यंत या पद्धतीने आपण त्याचे चेंजेस करू शकतो फॉर्म्युल्यामध्ये. एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू काय मिळेल आपल्याला वाय नॉट डबल डॅश प्लस एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू वाय नॉट ट्रिपल डॅश प्लस x⁴ डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू वाय नॉट रेस टू 4 या पद्धतीने प्लस x⁵ डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल अँड वाय नॉट रेस टू पण काय मिळेल आपल्याला 5. या पद्धतीने आपण जितके प्लेसेस दिलेले असतील त्या पद्धतीने प्लस डॅश 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 याला दिला आपण इक्वेशन फर्स्ट. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशा कशाच्या व्हॅल्यू फाइंड करावे लागणार आहेत. द डेरिव्हेटिव्ह वाय नॉट डॅश, द डेरिव्हेटिव्ह वाय नॉट डॅश, वाय नॉट डबल डॅश अँड वाय नॉट ट्रिपल डॅश 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 डॅश. बघा आपण एक्सेट्रा म्हणजे आपण 3 टाइम्स लिहिलं तरी चालेल. डॅश 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 एक्सेट्रा आर टू डिटरमाइन दस बघा आता आपल्याला फंक्शन दिलेलं होतं एक्स मायनस वाय स्क्वेअर, हे आपल्याला फंक्शन दिलं आहे बघा एक्स dy बाय dx इज इक्वल टू एक्स मायनस वाय स्क्वेअर. तर आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. वाय डॅश इज इक्वल टू काय दिलंय एक्स मायनस वाय स्क्वेअर, म्हणजेच वाय नॉट डॅश इज इक्वल टू काय मिळेल आता वायची काय व्हॅल्यू पुट केली आपण वाय नॉट, म्हणजेच काय मिळेल मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचे वाय नॉट म्हणजेच वाय डॅश जर आपल्याला एक्स मायनस वाय स्क्वेअर दिलेला असेल तर वाय नॉट डॅश काय मिळेल आपल्याला एक्स नॉट मायनस वाय नॉटचा स्क्वेअर, म्हणजेच इज इक्वल टू एक्स नॉट इक्वल टू काय दिलेली आहे आपल्याला व्हॅल्यू एक्स नॉट इक्वल टू 0 दिलेली आहे आणि वाय नॉट इज इक्वल टू काय दिली आपल्याला 1. 1चा काय करायचा आहे स्क्वेअर, 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 म्हणजे 0 मायनस 1 इज इक्वल टू -1 स्क्वेअर इज इक्वल टू -1. या पद्धतीने आपण त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढला. सेकंड वाय डबल डॅश इज इक्वल टू काय दिलंय बघा वाय डबल डॅश इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 1 मायनस त्याचं जर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण बघा वाय डबल डॅश इज इक्वल टू काय मिळेल मग 1 मायनस 2 इंटू वाय डॅश. अँड नेक्स्ट त्या पद्धतीनेच आपण जसं वाय डॅश काढला त्या पद्धतीनेच वाय नॉट डॅश काढला, या पद्धतीनेच वाय डबल डॅश, या पद्धतीनेच आपल्याला वाय नॉट डबल डॅश इज इक्वल टू काय मिळेल मग 1 मायनस 2 इंटू वाय नॉट इंटू काय मिळेल वाय नॉट डॅश, म्हणजेच इज इक्वल टू बघा आपल्याला 1 मायनस 2 आपण ॲज इट इज लिहिला. वाय नॉटची व्हॅल्यू आपली 1 होती. वाय नॉट इज इक्वल टू 1 इंटू वाय नॉट डॅश आपण आताच काढला. वाय नॉट डॅश इज इक्वल टू काय मिळाला आपल्याला -1, म्हणजेच इज इक्वल टू बघा 1 मायनस 2 1 जा 2 2 इंटू -1 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला बघा म्हणजेच याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 3. या पद्धतीने नेक्स्ट आपल्याला वाय ट्रिपल डॅश फाइंड करायचं आहे. वाय ट्रिपल डॅश इज इक्वल टू काय मिळेल याचा डेरिव्हेटिव्ह -2 इंटू वाय डबल डॅश -2 इंटू हे फॉर्म्युले आपण बघ डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीनेच 2 इंटू वाय डबल डॅश -2 इंटू काय असतो वाय डॅशचा स्क्वेअर. त्या पद्धतीनेच आपल्याला वाय नॉट ट्रिपल डॅश पण काढायचा आहे. वाय नॉट ट्रिपल डॅश इज इक्वल टू सेम -2 ॲज इट इज लिहिला आपण. वाय नॉट काय असतो आपला वाय नॉट इज इक्वल बघा आपला नेक्स्ट आता वाय नॉट ट्रिपल डॅश इज इक्वल टू याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. -2 आपण ॲज इट इज लिहिला. -2 इंटू 1 इंटू बघा वाय डबल डॅश आत्ताच आपण काढला त्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3. -2 ॲज इट इज वाय डॅश इज इक्वल टू वाय डॅशची आपल्याला व्हॅल्यू मिळाली -1 म्हणजेच -1चा स्क्वेअर, म्हणजेच इज इक्वल टू 3 1 जा 3 3 2 जा 6 6 प्लस 2 8 म्हणजेच -8 याची व्हॅल्यू मिळेल बघा -8. वाय ट्रिपल डॅश इज इक्वल टू -8. वाय रेस टू 4 फाइंड करायचं आपल्याला. वाय रेस टू 4 इज इक्वल टू सेम फॉर्म्युला वाय 2 इंटू वाय डॅश -2 इंटू वाय इंटू वाय ट्रिपल डॅश -6 इंटू वाय डॅश इंटू वाय डबल डॅश. त्या पद्धतीनेच आपल्याला वाय नॉट रेस टू 4 फाइंड करायचं आहे बघा. वाय नॉट रेस टू 4 इज इक्वल टू -2 ॲज इट इज लिहिला आपण. वायची व्हॅल्यू 1
इंटू वाय ट्रिपल डॅश आत्ताच आपण फाईंड केला -8 -6 ॲज इट इज इंटू वाय डॅश इज इक्वल टू -1 इंटू वाय डबल डॅश इज इक्वल टू 3. ह्या पद्धतीने 8 2 जा 6, 6 इंटू 6 3 जा 18, 18 प्लस 16 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 34. ह्या पद्धतीने म्हणजेच मायनस मायनस काय आलं आपलं सोल्युशन प्लस मध्ये आलं बघा. नेक्स्ट आता आपल्याला y⁵ फाइंड करायचं आहे. y⁵ इज इक्वल टू -2 इंटू वाय इंटू y⁵ काय मिळतोय 4. म्हणजे बघा या फॉर्म्युले सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे. फर्स्ट टाइम मध्ये आपण 2 इंटू वाय डॅश बघितलं, नेक्स्ट 2y इंटू वाय डबल डॅश, नेक्स्ट 2y इंटू ट्रिपल डॅश. म्हणजेच y⁴ काढायचं असेल तर ट्रिपल डॅश म्हणजेच आपली फर्स्ट जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड केलेली असते तेच व्हॅल्यू आपल्याला सेकंड याच्यामध्ये पुट करायची असते. त्याच्यामुळे व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवताना सुद्धा आपल्याला ट्रिक यूज करता येईल. y⁴ -6 येतो इथं काय येईल आपल्याला 8 इंटू वाय डॅश इंटू वाय डबल डॅश -6 इंटू वाय डबल डॅशचा स्क्वेअर. त्या पद्धतीनेच आपल्याला y⁴ काढायचं आहे बघा. इज इक्वल टू -2 ॲज इट इज वायची व्हॅल्यू 1, y⁴ आपण आताच व्हॅल्यू काढली 34. नेक्स्ट -8 ॲज इट इज वाय डॅशची व्हॅल्यू आपली होती -1, वाय डबल डॅश आपला -8 -6 ॲज इट इज अँड वाय डबल डॅश इज इक्वल टू 3, 3चा काय मिळेल आपल्याला स्क्वेअर. ह्या पद्धतीने आता आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची. 13 2 जा म्हणजेच इज इक्वल टू बघा 13 2 जा 68, 68 प्लस 8 8 जा 64 प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9, 9 इंटू 6 54. ह्या पद्धतीने आपण जर त्याची ऍडिशन केली तर किती मिळणार आहे आपल्याला -186. या पद्धतीने आपण y डॅश y⁵2, y⁵3, y⁴ अँड y⁵5 ह्या आपण व्हॅल्यू काढलेल्या त्या आपल्याला कुठे पुट करायच्या आहेत इक्वेशन फर्स्ट मध्ये. using these values in equation first मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय होता, y(x) इज इक्वल टू 1 प्लस x इंटू बघा y0 ची व्हॅल्यू पुट केलेली. इथं काय होतं y(x) इज इक्वल टू y0 होतं, y0 ची आपण व्हॅल्यू पुट केली 1 प्लस x इंटू काय होतं x0 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -1 प्लस x² डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल ॲज इट इज लिहितोय आपण. y डॅश ची व्हॅल्यू म्हणजे वाय डबल डॅशची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली होती ती पुट केली आपण प्लस x³ डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल इंटू y⁵ -8 प्लस x⁴ डिवायडेड बघा x⁴ डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू आपली y⁴ ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 34 प्लस x⁵ डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल इंटू y⁵ ची व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला -186 प्लस डॅश 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 बघा आपल्याला 4 डेसिमल सांगितले त्या पद्धतीने आपण x⁵ पर्यंत व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत बघा. नेक्स्ट म्हणजेच y(x) इज इक्वल टू मिळणार आहे आपल्याला y(x) इज इक्वल टू 1 - x प्लस 3 डिवायडेड बाय बघा 3 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू 2 म्हणजेच 3 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज राहील आपलं इंटू x² मायनस बघा 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू 6 3 2 जा 6 अँड 2 4 जा 8. ह्या पद्धतीने आपल्याला काय मिळेल 4 डिवायडेड बाय 3x³ प्लस 34 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 24. 2 ने जर डिवाइड केलं तर 24 डिवायडेड बाय 2 12 मिळेल आणि 34 डिवायडेड बाय 2 जर केलं तर किती मिळेल आपल्याला 17. म्हणजेच आपल्याला मिळणार आहे 17 डिवायडेड बाय 34 प्लस x⁴ मायनस 186 दिलं आणि 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू काय असतं 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू बघा 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 120 ला आपण 2 नेच डिवाइड करायचे तर आपल्याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 31 डिवायडेड बाय 20 आणि x⁵ ॲज इट इज प्लस डॅश 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 याला दिला आपण इक्वेशन सेकंड. बघा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मिळालंय आपल्याला. मग आता आपल्याला सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू. सबस्टिट्यूट कोणती व्हॅल्यू दिलेली आपल्याला क्वेश्चन मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती x इज इक्वल टू 0.1. ती आपल्याला फक्त या इक्वेशन मध्ये जिथं जिथं आपल्याला x दिसतोय तिथं आपल्याला काय पुट करायची 0.1 ही व्हॅल्यू पुट करायची. सबस्टिट्यूटिंग फॉर x इज इक्वल टू 0.1
0.1 इन इक्वेशन सेकंड. ह्या इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला जिथं एक्स दिसतोय तिथं आपल्याला 0.1 व्हॅल्यू पुट करायची. कन्सिडरिंग the first five terms we have बघा y ऑफ काय असतं x, म्हणजेच y ऑफ x इथं आपल्याला व्हॅल्यू y ऑफ x दिसतोय, x ची व्हॅल्यू 0.1 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 0.1 1 मायनस 0.1 प्लस 3/2 ॲज इट इज इंटू 0.1 चा काय मिळेल आपल्याला स्क्वेअर, x स्क्वेअर आहे बघा, म्हणजे 0.1 चा स्क्वेअर. नेक्स्ट मायनस 4/3 ॲज इट इज x क्यूब आहे, म्हणजे 0.1 चा क्यूब प्लस 17/12 ॲज इट इज 0.1 रेस टू काय दिलं आपल्याला, म्हणजे x रेस टू 4 आहे म्हणून 0.1 रेस टू 4. या पद्धतीने आपल्याला आता रेस टू 5 पर्यंत व्हॅल्यू काढायची गरज नाही का, कारण आपल्याला किती डेसिमल सांगितले आहेत, फक्त 4 डेसिमल सांगितले आहेत, म्हणजेच आपल्याला इथपर्यंत व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आपल्याला कॅल्सी अलाउड असल्यामुळे आपण इथं डायरेक्टली कॅल्सीमध्ये 0.1 स्क्वेअर 0.1 क्यूब 0.1 रेस टू 4 या पद्धतीने फाइंड करू शकतो. म्हणजेच आपल्याला म्हणजेच बघा y ऑफ 0.1 हे जर आपण सर्व सॉल्व केलं तर आपल्याला अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू मिळणार आहे y ऑफ 0.1 अप्रॉक्सिमेटली 0.9138. या पद्धतीने आपण टेलर सिरीजचे एक्झाम्पल बघू शकतो. बघा नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया टेलर सिरीजचे.